बी आहे आणि आता सध्या मी LLM करतो आहे बिझनेस लॉमध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमधनं. आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामधनं मी खासदारकीचा उमेदवार आहे. माझी निशाणी प्रेशर कुकर आहे, ते 10 नंबर सिरियलवरती आहे. बरं, इथल्या नेमक्या समस्या काय आहेत आणि तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक लढवत आहात? खासदारकी हा ॲक्च्युली नगरसेवकचं इलेक्शन नाही आहे. नॉर्मली म्हणजे स्थानिक मुद्द्यांसाठी हे खासदारकीचं इलेक्शन म्हणजे हे भारताच्या विकासासाठी घेतलेलं इलेक्शन आहे. त्याच्यामध्ये ते संसदेमध्ये जाऊन कायदे बनवतात देशाचे. तरी देखील एक स्थानिक असल्यामुळे ह्या स्थानिक गोष्टींवरती पण माझं तेवढंच लक्ष आहे. आता इथले स्थानिक विषय जर आपण हातामध्ये घेतले तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथला SRAचा प्रोजेक्ट. इथे SRAचे प्रोजेक्ट राबवले जातात बिल्डरांकडून. ती जागा हडप केली जाते, लोकांना वेठीस धरलं जातं, त्यांना रेंट दिलं जात नाही प्रॉपर. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना आम्ही दिलं जातं आणि जागा रिक्त करून घेतली जाते. काही थोड्या दिवस रेंट दिलं जातं आणि ते रेंट दिल्याच्या नंतर मग तो बिल्डर त्याचं म्हणजे खरा कलर जो असतो तो दाखवायला सुरुवात करतो आणि मग लोकांना वेठीस धरतो आणि वेठीस धरून त्यांना ती घर पण मिळत नाही आणि रेंट पण मिळत नाही. आणि मग ह्या अपेक्षेमध्ये बरेचशी लोक आत्महत्या पण केली आणि मेली पण. म्हणजे काय आम्हाला घर मिळतं आहे नाही मिळतं आहे आणि ह्या अपेक्षेने त्यांनी खूप संघर्ष केला. पण बिल्डर लोकांनी यांना वेठीस धरून ठेवलेला आहे. आणि हा विषय फक्त चेंबूरपुरता मर्यादित नसून हा बऱ्याचशा ठिकाणी मी ते बघण्यात आहे. लाल डोंगरला पण तोच विषय आहे. माझा मतदारसंघ आहे लाल डोंगर. इकडे आरण्य पार्क वगैरे वाशी नाक्याला तिथेही तोच प्रकार आहे. आणि इतर ठिकाणी पण बरेच आहे. जर कार्यकर्ते जेव्हा भेटतात तर तो विषय माझ्यासमोर ठेवतात ॲज अ लॉयर म्हणून. त्याच्यावरती पण माझं खूप म्हणजे बारकाईने मी भविष्यामध्ये जर मला सर्वांनी निवडून दिलं तर मी ॲक्च्युली ह्या विषयावरती जास्त फोकस करून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा म्हणजे जीवतोड प्रयत्न असेल. ब्युरोक्रेसी हा ॲक्च्युली कसा ना MPSC UPSCच्या माध्यमातूनच ते सिलेक्शन होतं त्यांचं. पण ते सिलेक्शन कसं होतं ते झाल्याच्या नंतर मग मुख्यमंत्री वगैरे ठरवतात की माझ्या पर्टिक्युलर ज्युरिडिक्शनमध्ये लोक जे येतात म्हणजे कमिशनर असेल, डिस्ट्रिक्ट जज असतील किंवा शिक्षण अधिकारी असतील वगैरे, तर यांना पण त्या दायऱ्यामध्ये आणायला हवं असं आम्ही म्हणजे तो प्रयत्न करतो. आणि त्याच्यावरती आमचा काहीतरी सोल्युशन आम्ही त्याच्यावरती काढायचा प्रयत्न करतो. कारण खासदार आमदार वगैरे निवडून तर जातात पण ते गेल्याच्या नंतर मग ते व्यवस्थित काम करतात किंवा मग समजलं लोकांचं जे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी त्यांचं जास्त कल असतो. म्हणजे ते मुळात काम जर नाही केलं तर तशा अधिकारी लोकांना आपल्याला खाली खेचता यावं यासाठी आम्ही आमचा तो प्रयत्न आहे. राईट टू रिकॉल म्हणजे आपण मतदान दिलं तर मतदान पुन्हा घेण्याचे अधिकार आम्हाला असावे म्हणून आपण ह्या पार्टीचं राईट टू रिकॉल पार्टीची आपण स्थापना म्हणजे झालेली आहे आणि त्याच्यातनं मी उमेदवारी लढवतो. ते आता येणारं काळ ठरवेल. कारण जर समजा याच्यामध्ये न्यायालयीन ते पेंडिंग आहे, जर समजा न्याय प्रविष्ट आहे तर त्यामुळे ते विल सी म्हणजे काय कोर्टाचा काय निर्णय येतो त्याच्यानंतर. पण हे आमच्या पार्टीचं नाव आहे त्यामुळे नावाला कोणाचा आक्षेप नसू शकतो आणि इट इज अ रजिस्टर्ड पार्टी. मग ते विकास झालेले नाहीत म्हणूनच आम्ही पण प्रयत्न करतो की आम्हाला एक संधी मिळावी आणि त्या संधीतनं आम्ही लोकांचा म्हणजे विकास तर करूच करू. समाज म्हणजे जे काय प्रश्न प्रलंबित आहेत, रोजगाराचा प्रश्न हा तर कोणी म्हणजे त्याच्याकडे लक्षच देत नाही. ती वाढलेली आहे. लॉकडाऊनच्या नंतर तर बेरोजगारी एवढी वाढली आहे की ते म्हणजे आपल्याला म्हणजे तो विचार पडला जातो की नोकऱ्या कशा मिळतील लोकांना, याच्यावरती सरकारचं काय भूमिका आहे किंवा सरकार काय प्लॅनिंग करत आहे अशी कुठली ठोस भूमिका दिसत नाही. उलटा गव्हर्नमेंटने बऱ्याचशा म्हणजे कंपन्याच बंद केल्या, लोकांचे रोजगार बंद झालेले आहेत. ज्यांनी लोन्स वगैरे काढलेले आहेत आणि जे समजा रिक्षा आहे, रिक्षावरती काही लोकांनी लोन काढलेले आहेत तर ते लोन भरता आलेले नाहीत काही लोकांना. किंवा मग हाऊसिंग लोन आहेत, हाऊसिंग लोन भरता आलेले आहेत, त्यांना टॉर्चर होतं बँकेकडून. सरकार मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांचे मग करोडो रुपये माफ करते. मग हे सर्वसामान्य गरीब जनतेचा विचार करून ते त्यांचा का नाही माफ करत. मग त्यांना पण ती सवलत त्यांनी द्यायला पाहिजे किंवा त्यांनी एक फ्लेक्झिबिलिटी ठेवली पाहिजे जेणेकरून त्यांच्यावरती ते बर्डन येणार नाही. शेतकरी पण आत्महत्या करतायत काय त्यांच्यावरती त्या लोनचं बर्डन आहे. आणि इकडे सरकार त्यांचे जवळचे जे कोण असतील तर त्यांचे करोडो रुपये माफ केले जातात. कित्येक लोकांचे माफ केले, मी त्यांची नावं घेणार नाही, ते सगळ्यांना माहिती आहे. करोडो रुपये माफ करण्याचा त्यांना काय अधिकार आहे? सरकार गव्हर्नमेंटचा पैसा आहे, तो लोकांचा पैसा आहे, तो माफ कसं काय करू शकतात? इथे 1 रुपयासुद्धा बँक लोकांचे सोडत नाही. मग एवढे करोड रुपये हे माफ कसे काय करतात? कुठल्या आधारावर करतात? बरं, या एरियामध्ये मल्टी स्पेशालिटी एक सरकारी अस्पताल पाहिजे होतं पण ते झालं नाही. इथली आरोग्य यंत्रणा जी अतिशय ढेपाळलेली आहे. सरकार म्हणून किंवा मग एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला जर संधी दिली तर हा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार? 100% सोडवणार मी. कारण मी इथला स्थानिक आहे आणि मी बघतोय प्रत्येक वेळी शताब्दी हे फक्त हॉस्पिटल आहे नावासाठी, पण ते एका प्रायमरी क्लिनिकपेक्षा बेकार त्याची अवस्था आहे. इथे लोक गेल्यानंतर त्यांना डायरेक्टली सायन हॉस्पिटललाच पाठवलं जातं. फक्त तिथे चेक करतो डॉक्टर आणि तिथे प्रिस्क्रिप्शन देऊन देतो, चला सायन हॉस्पिटलला जा.
म्हणजे हॉस्पिटल आहे की क्लिनिक आहे हा प्रश्न आहे. पण जेव्हा मला जर संधी दिली तर मी ह्या हॉस्पिटलला म्हणजे जसं तुम्ही म्हणाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सगळे टोटल इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये मी आणायचा प्रयत्न करेन. इथला व्यक्ती कधी कुठे बाहेर उलट इतर ठिकाणी जर काय झालं तर ते शताब्दीला येतील किंवा शताब्दीमधलं इन्फ्रास्ट्रक्चर एवढा क्लीन आणि नीट असेल याच्यावरती माझा जास्त भर असेल आणि मी त्यांना पब्लिकला ते देण्याचा माझा प्रयत्न असेल. कारण मी इथला स्थानिक आहे, मला इथल्या चांगल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत किंवा कुठे काय प्रॉब्लेम्स आहेत. तर पाणी हा तर आमचा म्हणजे पिढीपाडचा हा तो प्रश्न आहे. आम्ही लहान असताना पण आमचे आई वडील डोक्यावरती हांडे घेऊन म्हणजे तो पाण्याचा प्रश्न फक्त त्या पाण्याचा मुद्दा घेऊन लोकांनी इलेक्शन लढवले, नेते झाले, पण तो काही विषय मार्गी लागलेला नाही. आता आम्ही इथे आलेलो आहोत बिल्डिंगमध्ये, त्यामुळे पाणी वगैरे आम्हाला थोडंफार जे काय आहे म्हणजे गव्हर्नमेंटचं येतच आहे. पण तरी देखील आम्ही प्रयत्न करू की इथं लोकांना व्यवस्थित त्यांच्या घरोघरी नळ वगैरे देण्याचा प्रयत्न आम्ही करू याच्या माध्यमातून. ट्रॅफिकचा प्रश्न तर आहेच. आता सगळीकडे रस्ते तर काय ब्रॉड होणार नाही. समजलं, जी जागा आहे त्याच्यामध्ये गाड्या वाढत चाललेल्या आहेत, त्यामुळे ट्रॅफिक पण वाढते. एक डिसिप्लिन मेंटेन केलं पाहिजे आणि थोडेसे ब्रिजेस वगैरे जर समजा झाले जिथे जास्त कंजेस्टेड होतं तिथे माझ्या मते थोडेसे ब्रिजेस वगैरे बनवून लोकांना रहदारीचा वेगळा आणि गाड्यांना जाण्यासाठी वेगळं असं एक थोडंसं प्लॅनिंग केलं तर मग ते थोडंसं ट्रॅफिकचा विषय कंट्रोलमध्ये येईल असं मला वाटतं. इन्स्टिट्यूट जर आल्या जवळपास तर मुलांना म्हणजे सोपं जाईल. जवळपास म्हणजे इव्हन ट्रान्सपोर्टेशन किंवा येण्या जाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट होईल. थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज त्यांना समजा मोकळ्या जागा ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या त्याच्यामध्ये झालं तर ते जवळपास चांगल्या पद्धतीने त्यांना शिक्षणासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी जागा मिळेल आणि थोडीशी मुलांची चांगली प्रगती होईल. असं आहे की मुंबई इज अ मेट्रोपॉलिटन सिटी आणि ह्या सिटीमध्ये आणि फायनान्शियल कॅपिटल आहे इंडियाचं मुंबई. याच्यामध्ये मोठे मोठे उद्योगपती लोकांनी कितीतरी एकरच्या जमिनी अशाच म्हणजे दाबून ठेवलेल्या आहेत. त्या जमिनींवरती कुठलाही उत्पादन होत नाही, अशाच पडलेल्या आहेत, बंजर जमिनी आहेत त्या. आणि मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जर समजा अशा बंजर जमिनी पडल्या त्याच्यावरती कुठला व्यवसाय उभा नाही राहिला तर मग त्या जमिनीचा फायदा काय. म्हणून आम्ही हा विचार करतो की उद्योगपतींनी जे काही जमिनी ॲक्वायर करून ठेवलेल्या आहेत त्या जमिनीवरती टॅक्स लागला पाहिजे, जेणेकरून टॅक्सच्या जर तो काय टॅक्स आपल्या स्वतःच्या खिशातनं भरणार नाही, टॅक्स भरण्यासाठी मग तो काय करेल इतर लोकांना जे काय ज्यांना बिझनेस करायचा आहे किंवा काय हे करायचं आहे तर त्याच्यामुळे ते ॲवेलेबल होईल ना, जागा स्वस्त दरामध्ये ॲवेलेबल होईल, बिझनेस डेव्हलप होतील आणि लोकांना रोजगार पण मिळेल. म्हणजे रोजगाराचा प्रश्न पण सॉर्ट आउट होईल, जमिनीचा प्रश्न सॉर्ट आउट होईल, प्लस त्यांना जागा ॲवेलेबल झाल्यामुळे तिथे बिझनेस ग्रो होतील. म्हणजे बरेचसे प्रश्न सॉर्ट आउट होण्याचे चान्सेस आहेत. कारण ही जमीन जी आहे ही अशीच पडीक पडलेली आहे, त्याचं काही आतापर्यंत उत्पन्न हे झालेलं आहे. आणि गव्हर्नमेंटने एवढ्या वर्ष अशा जमिनी रिक्त ठेवणं पण चुकीचं आहे, कारण गव्हर्नमेंटला त्यातनं काही रुपया पण मिळत नाही. तर आमचा प्रयत्न तोच आहे की त्या जमिनीवरती जर टॅक्स लागला तर गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू जनरेट होईल आणि त्या रेव्हेन्यू जनरेट झाल्यामुळे काय होईल, आणखीन डेव्हलपमेंटमध्ये फरक पडेल. गव्हर्नमेंट आपला GDP ग्रो होईल, इतर गोष्टींमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज वाढवता येतील चांगल्या. बरं, राहुल शेवाळे जेव्हा या भागाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी केंद्रामध्ये सत्ता असताना सुद्धा या भागामध्ये एखादी मोठा प्रोजेक्ट आणला नाही. तुम्ही काय वाटता, ही उदासीनता आहे की काय आहे? नाही, उदासीनता आता मी याच्या आधी पण मी मतदार होतोच ना, मी मतदान केलेले आहेत ना. एक अपेक्षेने माणूस मतदान करतो की काहीतरी डेव्हलपमेंट होईल. पण आता आम्ही लहानाचे मोठे इथे झालो, शिक्षण इथे झालं, आम्ही सगळं प्रॅक्टिस पण इकडे ह्याच एरियामध्ये करतो. इथनं बरीचशी नेते मंडळी निवडून गेलेली आमच्या मतांवरती, पण इथे विकास करण्याचं नाव आणि शून्य आहे. इथे विकासच दिसत नाही आम्हाला. आमच्या भावाचं नाव विकास आहे पण इथे आम्हाला तसं काही प्रॅक्टिकली जे याच्यावरती दिसणारा विकास आहे लोकांपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर काय तो काही विकासच दिसतो नाही. मला जर ती संधी मिळाली ती 100% मी इथे काहीतरी म्हणजे समजलं ना लोकांच्या हिताच्या गोष्टी ज्या होणार असतील डेव्हलपमेंटल तर त्या करण्याचा माझा प्रयत्न आहे. या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार तुमच्या भागातल्या मतदारांना? मी हेच विनंती करेल की मला एक संधी देऊन बघा. जर मी या संधीचं सोनं म्हणजे लोकांच्या हितासाठी कामं करू नाही शकलो तर भविष्यामध्ये मी कधीच इलेक्शन लढणार.